खंडेराव गाडवे आहेत, रामगुडे आहेत, हनुमंत मगर आहेत, बरीचशी मंडळी ग्रामस्थ मंडळी इथं आहे. आता ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी उभी आहे. हे 7 दिवस जे तुम्ही इथं घालवणार आहे ते अतिशय आनंदाचे आणि अतिशय अनुभव देऊन जाणारे दिवस आहेत. मी प्रामाणिकपणे कबूल करतो की आताचे दिवस खूप चांगले आहेत. मला तुम्हाला बघितल्यावर मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. मीही अशा संस्कार शिबिरासाठी सरांच्या पाठीमागं लागून माझा नंबर लावून घेतला होता. मला खूप आवडायचं की यात गेलं पाहिजे म्हणून मी सरांच्या मागं लागून नंबर लावून घेतला होता. आणि इथं समोर बघितल्यावर आल्या मला दिसलं बादल्या वगैरे दिसत आहेत. आमच्या वेळेस असा बादल्या वगैरे हा विषयच नव्हता. विहिरीला पाणी असायचं आणि सकाळची आंघोळ विहिरीवर असायची आणि शाळेत असंच झोपायची व्यवस्था केली होती. आणि असा मंडप वगैरे काही मारलेला नव्हता. अतिशय साध्या पद्धतीनं उद्घाटन झालेलं होतं. पण ज्या दिवशी आम्हाला सकाळी नाश्ता दिला, चहा दिला, नाश्त्याला पोहे, त्याच ताटात चहा, कप बशी वगैरे हा विषय नव्हता. तेच ताट धुवायचं, त्याच ताटात चहा प्यायचा, पुन्हा ते ताट धुवायचं, ठेवायचं आणि श्रमसंस्काराला जायचं, श्रमासाठी जायचं. आम्ही एक शेलेवाडी नावाचं गाव होतं, त्या गावात एक बंधारा बांधून दिला होता. मुली वास्तव्याला नव्हत्या, आता पण नसतील. मुली सकाळी यायच्या, सायंकाळी 4 वाजता लेक्चर वगैरे व्हायचं आणि त्या जायच्या. आम्ही जी काही मुलं आणि आमच्याबरोबर जे काही प्राध्यापक होते ते त्या गावात राहत होतो. ते दिवस मला आता आठवले. खूप छान दिवस गेले आमचे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, ते गाव एवढं छोटं होतं, त्या गावात एकही कॅन्टीन नव्हतं. आणि मला माझ्या भावाने खर्चायला 5 रुपयाच्या 5 नोटा दिल्या होत्या, 25 रुपये दिले होते. त्या 7 दिवसात माझा 1ही रुपया खर्च झाला नव्हता. त्या 5 नोटा जशाच्या तशा पुन्हा मी माघारी आणल्या होत्या. खर्च काहीच नाही. महाविद्यालय नाश्ता द्यायचं, जेवण द्यायचं, चहा द्यायचं. आणि मला आठवतंय शेवटच्या दिवशी तिथल्या गावच्या सरपंचाने एक बोकड कापलं होतं. तो मात्र आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. शेवटच्या दिवशी मटण खायला मिळालं. तुम्हाला सांगतो, तुम्ही तरुण आहे, अगदी नेटानं काम करा. जे काही तुम्हाला काम सांगितलं जाईल अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय शिस्तीनं ते काम करा. या गावामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलवावं या लोकांनी, असं तुम्ही काम करा. हीच संधी आहे तुम्हाला काम करून दाखवण्याची. हीच संधी आहे तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची. आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने इथं काम करा. आपण जर चांगले असू तर निश्चितच आपल्याला प्रतिसाद तसा मिळतो. जशी साथ आहे तसा प्रतिसाद आहे. म्हणून खूप आनंदाने इथं राहा. तुम्हाला पहिल्यांदा थोडं जड जाईल की रात्र इथं घालवायची आहे, दिवस इथंच उजडणार आहे, पुन्हा रात्र इथंच घालवायची आहे. आणि या शाळेत मला वाटतं मुक्काम आहे. तुम्हाला सवय नसेल, पण ही सवय सुद्धा पाहिजे. असं सुद्धा राहिलं पाहिजे. असे दिवस काढले पाहिजे. आणि तुमच्या मतीला माननीय सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, कसलीही तुम्हाला कसल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. पाण्याची टाकी तर इथं जवळच आहे. आमच्या वेळेस पाण्याची टाकी हा विषय पण नव्हता. जवळच पाणी आहे, जवळच रस्ता आहे, शाळा पण चांगली दिसतीये, जिल्हा परिषदेची वाटते ही. छान आहे एकंदरीत वातावरण. वरोडा गाव मी पहिल्यांदा आज बघितलं, छान वाटलं मला. आणि एवढ्या तुमच्यासारख्या चांगल्या मुलांसमोर उद्घाटन करण्यासाठी मला बोलावलं. खरं तर मी मनापासून धन्यवाद देतो आयोजकांना की मला इथं बोलावलं. आणि छान वाटलं. अतिशय चांगलं काम करा. मला पुन्हा तुमचं काम बघायला आवडेल. आता मी तुम्हाला फक्त शुभेच्छा देऊ शकतो. तुमच्या या 7 दिवसासाठी माझ्याकडून
भरभरून शुभेच्छा. तुम्ही छानपैकी काम करा आणि नंतर आल्यावर 7 दिवसानंतर मात्र या परिसराचा चेहरा मोहरा पालटेल असं काहीतरी करून दाखवा आणि तुम्ही ते निश्चित कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्त न बोलता मी इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबादच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये विशेष संस्कार शिबिर मौजे वरुडा या ठिकाणी आज दिनांक 19 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना ऐन वेळेस त्या ठिकाणी निमंत्रित केलं ते आपल्या संस्थेच्या श्रीमती सुशीलादेवी साळुंखे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कांबळे सर, या वरोडा गावच्या प्रथम नागरिक सौ मीरा गाडवे मॅडम, उपसरपंच सौ वैशालीताई गंगावणे, सौ रेखाताई गाडवे मॅडम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पृथ्वीराज मगर, खंडेराव गाडवे, सुनील गंगावणे, शंकर इटकर, नेताजी गाडवे आणि आत्ताच ज्यांचं आपण त्या ठिकाणी थोडक्यात परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्मिक स्वरूपाचं ज्यांनी या शिबिराला ग्रामस्थाच्या वतीने शुभेच्छा दिल्या ते हनुमंत मगर, अध्यक्ष शालेय समिती. या शिबिराचे संयोजक आणि कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक उगिले सर, प्राध्यापक नगरे सर, प्राध्यापिका सौ बैनवाड मॅडम, प्राध्यापक राठोड आणि सगळे त्याचे सहकारी गुरुदेव कार्यकर्ते, या गावचे उपस्थित सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि शिबिरार्थी विद्यार्थी. सुरुवातीलाच या शिबिराचं उद्घाटन झालं असं प्राचार्य कांबळे सरांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे शिबिर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचं आहे आणि हे शिबिर संपन्न करत असताना आपल्या महाविद्यालयाची जी काही प्रतिष्ठा आहे या उस्मानाबाद तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ज्या महाविद्यालयाचे गुणवंत महाविद्यालय म्हणून त्या ठिकाणी नामोल्लेख नेहमी केला जातो अशा महाविद्यालयाचे आपण सगळे विद्यार्थी आहात. तेव्हा महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला साजेल अशा पद्धतीने शिबिराचा 7 दिवसाचा कालखंड आपल्याला ठिकाणी पूर्ण करायचा आहे. खरं म्हणजे पूर्वी कांबळे सरांनी सांगताना राहिले की पूर्वी 10 दिवसाची शिबिरं होती, आता ती 7 दिवसाची झालेली. त्याच्यात आज पहिला उद्घाटनाचा आणि शेवटचा दिवस असतो समारोपाचा. 7 दिवसाचे 2 दिवस गेले तर राहिले फक्त 5च दिवस आणि त्या 5 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं असलेली आपल्या मातीची नाळ, आपल्या काळ्या मातीशी असलेले जे काही आपलं नातं आहे ते कशा प्रकारचं आहे, आपलं मूळ काय आहे, आपले पूर्वज कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करत होते त्याची ओळख त्या ठिकाणी करून घेण्याच्या दृष्टीनं हा संस्कार शिबिर त्या ठिकाणी आयोजित केली जाते आणि त्याला जोड दिलेले श्रमाची. ही श्रमाची प्रतिष्ठा, श्रम काय असतं, कष्ट काय असतं, ते केल्यानंतर कशा हाताला त्या ठिकाणी खड्डे पडतात आणि त्या खड्डे पडल्यानंतर किंवा जे काही त्या ठिकाणी वन उमटतील त्यावेळेस त्या ठिकाणी जाणवतं की शेतकरी बंधू आपले ज्या पद्धतीनं शेतामध्ये राबतात आणि आपल्याला सगळ्याला अन्नधान्य पुरवतात त्याची जी काही कष्ट आहेत किंवा त्यांची जी काही त्या ठिकाणी मेहनत आहे ती कशा प्रकारची असते ती जवळून पाहण्यासाठी किंवा ते शिक्षण तुम्हाला या रूपात देण्यासाठी म्हणून आपल्याला या शिबिरामध्ये त्या ठिकाणी काम करायचं असतं. आणि त्याचबरोबर मुलींना सुद्धा या ग्रामीण भागातलं जीवन कसं पद्धतीनं असतं, इथल्या खेडेगावातल्या बायका सकाळी किती वाजता उठतात, आपण घरात किती वाजता उठतो, आईला कसा त्रास देतो, हे सगळं तुम्हाला इथं जवळून त्या ठिकाणी पाहता येईल यासाठी म्हणूनच हे शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. की सकाळी या महिला किती वाजता उठतात, उठल्यानंतर सडालोट किंवा अंगण झाडणं, स्वच्छता करणं या सगळ्या गोष्टी करून 9 वाजता न्याहारीची सोय आपल्या सगळ्या पुरुष मंडळीला करून देतात
आणि शेतावर गेल्यानंतर मग बाकीचं जेवण तयार करून पुन्हा ते शेतावर जाऊन तिथं शेतातली कामं आपल्या नवऱ्यासमोर आपल्या पतीसमोर त्या ठिकाणी करतात आणि मग संध्याकाळी आल्यानंतर त्याचा जीवनक्रम कसा असतो, दिनक्रम कसा असतो हे तुम्हाला सगळं समजावं आणि त्या पद्धतीनं कुठंतरी आचरण करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा या उद्देशानं ही शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केली जातात. आणि आपल्या संस्थेचं तर ध्येयच आहे, ब्रीदच आहे, परमपूज्य बापूजी साळुंखे यांनी दिलेलं. काय आपलं ब्रीद? ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. ज्ञानासाठी आपण त्या ठिकाणी धडपडतो, तर त्याच्यासाठीच आपण प्रवेशित होतो, त्यासाठीच आपण पदवी घेण्यासाठी धडपड करत असतो. नवीन नवीन शोध घेण्याचाही त्या ठिकाणी आपण विज्ञान रूपातून त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं करत असताना आपला जो मूळ संस्कार आहे तोही संस्कार आपण जोपासण्याचं काम केलं पाहिजे. आणि तो संस्कार खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला जो आहे तो तुम्हाला अभ्यासण्यासाठी म्हणून ही शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केली. शहरी भागातल्या मुलांना आता याच्यामधली बरीचशी मुलं मुली ही खेडेगावातलीच आहे, त्यांना माहिती आहे कसं जीवनपट दिनक्रम असतो खेडेगावातला सगळ्यांचा. परंतु शहरी भागामधल्या मुलांना खऱ्या अर्थाने या NSSच्या माध्यमातून ही शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केली जातात की त्या लोकांना काही माहितीच नसतं. आता मगर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं की खेडेगावातलं जीवन कसं असतं हे तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही पुढच्या माड्या किंवा पुढचं तुमचं त्या ठिकाणी वाटचाल तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. आपलं जे मूळ आहे, कुळ आहे, हे त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला माहिती पाहिजे. आणि ती जर कोणाला माहिती नसेल तर मग पुढच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. बऱ्याचशा शहरी भागातल्या मुलांना भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात हेच माहिती नाही, भोपळ्याचा वेल असतो का झाड असतो हे सुद्धा माहिती नाही. ही सुद्धा शिकवण आपल्याला फार महत्वाची आहे. ह्या गोष्टी सगळ्या लहान सहान वाटतात परंतु भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी त्या लक्षात येतील त्या सुद्धा माहिती असली किती गरजेची आहे. आणि ती माहिती करून घेण्यासाठी ते ज्ञान मिळण्यासाठी म्हणून ही शिबिरं त्या ठिकाणी कायम होतात. त्यासाठी ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला संपूर्णपणे कामकाज या ठिकाणी करायचं आहे. आणि हे करत असताना कुणीही त्या ठिकाणी लक्षात घ्या की तुमचा जो दिनक्रम तुम्हाला दिलेल्या पत्रिकेतून तुमच्या कार्यक्रमाधिकारी तुम्हाला सांगितलेलं असेल सकाळी लवकर उठायचं. म्हणजे खेडेगावातली माणसं सकाळी 4ला उठून जर का आपली गुरं सांभाळायला किंवा बैल चारायला घेऊन जात असतील आणि त्यावेळेस आपण गोधडी घेऊन झोपलेलं असू तर हे सुद्धा चित्र बरोबर आहे. मग तुम्हाला सुद्धा सवय लागणार किंवा 4:30-5 वाजता तुम्ही उठावं, तुमचं त्या ठिकाणी व्यायाम वगैरे कसरती काय असतील त्या कराव्या. त्याच्यानंतर मग पुन्हा आल्यानंतर तोंड वगैरे धुवून मग त्या ठिकाणी चहा नाश्ता घ्यावा आणि नंतर मग श्रमासाठी त्या ठिकाणी कुठंतरी तयार व्हायचं. आणि श्रम जिथं गरज या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आहे तिथं त्या ठिकाणी आपण काम करायचं. परंतु हे काम करत असताना कुणीही लक्षात घ्या, कुणीही त्या ठिकाणी गैरसमज करून घ्यायचं नाही की आपण काही इथं मजूर म्हणून आलो का, कामगार म्हणून आलेलो आहेत का. ही कुणाची भावना त्या ठिकाणी होता कामा नये. फक्त तुम्हाला ते 5 दिवसामध्ये हे काम का दिलं जातं तर तुम्हाला ते काम करत असताना जे शिक्षण मिळणार आहे प्रत्यक्ष अनुभवातून ते फार आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. तेच अनमोल ठेवा तुमचं आहे. कारण तुमच्यासारखा मी सुद्धा या NSSच्या शिबिरातून घडलेलाच एक विद्यार्थी, आपल्याच महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो. मी सुद्धा शिबिरामध्ये 10 दिवस त्यावेळेस त्या ठिकाणी सहभाग घेऊन म्हणजे मुक्कामाला थांबून त्या ठिकाणी शिबिरं पूर्ण केली. आणि नंतर ज्यावेळेस या कॅम्पमधून किंवा शिबिरातून जी शिकवण मिळाली त्याच्यातून त्या ठिकाणी जी प्रेरणा घेऊन मग पुढे आयुष्यामध्ये काम करायला लागलो त्यावेळेस कुठलंही संकट आलं, कुठलंही निसर्गाचं त्या ठिकाणी संकट निर्माण झालं तर कुणाच्याही त्या ठिकाणी हाकेची गरज न मानता किंवा कुणाच्याही सांगण्यावरून न जाता स्वतःहून समाजासाठी जाण्यासाठीची जी प्रेरणा हवी असते ती प्रेरणा देण्याचं काम तुम्हाला NSS देतो. त्यावेळेस मी NSS मध्ये नसतो आणि या शिबिरामधून किंवा NSSची 2 वर्ष कार्यकाळ पूर्ण केला नसता तर किल्लारी सारखा जो भूकंप झालेला होता त्या ठिकाणी पहिलं युनिट या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचं तिथं गेलेलं होतं. त्यावेळेस मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहे. मी त्यावेळेस प्राध्यापक होतो परंतु विद्यार्थी दशेमध्ये काम करत असताना जे अनुभव आलेले होते की संकटाच्या वेळी समाज ज्यावेळेस अडचणीत होतो त्यावेळेस धावून जाण्याचं पहिलं काम करणार असेल तर तो NSSचा विद्यार्थी. आणि त्यावेळेस मग आम्ही सगळे पहाटे उठून
गाड्या करून त्या ठिकाणी सास्तूर भागामध्ये त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं 3 दिवस सतत राहून त्या भूकंपामधल्या लोकांना जी गाडली गेलेली होती, अर्धवट जिवंत होती, त्यांना काढून त्यांना औषधोपचारांनी जी मेलेली होती त्यांना गाडण्याचं किंवा त्यांना दहन करण्याचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी केलं. हे जे धाडस मिळतं ना समाजाप्रती काम करण्याचं, ते धाडस मिळतं ते NSS मधून मिळतं. हे कुणी सांगायची गरज नाही. रस्त्यावर एखादा आपण चालत जाऊ असो किंवा चाललेलो असो आणि त्यावेळेस एखादा मुलगा सायकलवरून पडला किंवा कुठं रस्त्यावर पडला तर त्यावेळेस नेहमी मनामध्ये त्या ठिकाणी प्रेरणा किंवा एक भावना निर्माण झाली पाहिजे की आपण त्याला मदत केली पाहिजे, आपण त्याला काहीतरी त्या ठिकाणी आपल्या पद्धतीनं सहाय्य केलं पाहिजे. जे काय असेल त्या पद्धतीने त्याला उचलून नेणं, दवाखान्यात प्रथमोपचार करणं, त्याला आधार देणं हे फार महत्त्वाचं आहे. ही जी सामाजिक जाणीव आहे ना, ही सामाजिक जाणीव खऱ्या अर्थानं NSS आपल्याला देते. आणि ज्या समाजाने आपल्याला त्या ठिकाणी जन्म दिला, ज्या समाजाने आपल्याला शिक्षण दिलं, ज्या समाजामुळे आज आपण या मोठ्या पदापर्यंत इथपर्यंत त्या ठिकाणी येऊ शकलो, त्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. या सामाजिक जाणीवेतून, बांधिलकीच्या भावनेतून त्या ठिकाणी काम करण्याची प्रेरणा खऱ्या अर्थानं या राष्ट्रीय सेवेच्या माध्यमातून मिळते. म्हणूनच खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने ही स्कीम महाविद्यालयीन स्तरावरती त्या ठिकाणी सुरू केलेली आहे की ज्यावेळेस युवक आणि युवती ज्यावेळेस त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी प्रवेशित होतात त्यावेळेस त्यांचं वय ओळखून, ज्यावेळेस त्यांचं वय हे चळवळीचं वय असतं, त्याच वयामध्ये जर त्यांना अशा प्रकारचं शिक्षण मिळालं तर ते काहीतरी भविष्यामध्ये समाजाप्रती, समाज उभारणीसाठी काम करतील, राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचा कुठेतरी सक्रिय सहभाग लाभेल. या भावनेतूनच केंद्र सरकारने ही योजना महाविद्यालयीन स्तरावरती सुरू केली. आणि त्या पद्धतीनं या योजनेमध्ये तुम्ही सगळे सहभागी झालेले विद्यार्थी, तुम्ही सुद्धा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही सुद्धा त्या दृष्टीनं त्या ठिकाणी कामकाज केलं पाहिजे. आपण तर आपल्या घरामध्ये मदत करूच, आपल्या घरामध्ये पडेल ते काम आपण करू, त्याच्यात सुद्धा लाज बाळगायचं कोणी काही कारण नाही. मी अगदी कॉलेजला 11वी-12वीला असेपर्यंत डोक्यावरती टोपलं घेऊन दळण आणून देत होतो घरी. काय लागायचं घरच्या कामाला. इथं सुद्धा आपल्याला जे काही पडेल, आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही जीवन आता 7 दिवसात तुम्ही अनुभवा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की त्या घरातला प्रत्येक माणूस हा स्वतःचं काम स्वतः करतो. त्याच्यासाठी कुठली मोलकरीण किंवा कुठला गडी वगैरे मदतीला तिथं नसतो. हे शिक्षण तुम्हाला खऱ्या अर्थाने मिळावं म्हणून ही शिबिरं आयोजित केलेली असतात. म्हणून घरी ज्या पद्धतीने आपण काम करतो, घर आपलं स्वच्छ ठेवणं, घराचं अंगण स्वच्छ ठेवणं, आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करत असताना तांब्यावर पाणी किंवा पेलावर पाणी जे आपण देतो, हे जे काही पाहुणचाराचं शिक्षण आहे हे कुठेही तुम्हाला अभ्यासामध्ये किंवा कुठल्याही त्याच्यासाठी सिलेबस वगैरे नाही आहे. जे संस्कार दिले जातात ते संस्कार आचरणातून त्या ठिकाणी स्वीकारायचे असतात, समोरच्याकडे बघून त्या ठिकाणी ते स्वीकारायचे असतात आणि ते अंगीकारून मग पुन्हा त्याचा अवलंब करायचा असतो. त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं शिक्षण वगैरे नसतं, ते फक्त प्रत्यक्षपणे आपण त्या ठिकाणी ते अनुकरण करून त्या पद्धतीने करायचं असतं. आणि म्हणून हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल तुम्हाला जीवन कशा पद्धतीचं आहे जगायचं असतं, कशा पद्धतीनं समूहामध्ये एकत्रितपणे अगदी गुन्ह्या गोविंदानं राहून आपलं त्या ठिकाणी सगळ्याच्या समोर आपण आपलं जीवन जगायचं असतं. हे शिक्षण खऱ्या अर्थानं फार महत्त्वाचं आणि आज ती काळाची गरज झालेली आहे. माझ्या ग्रामस्थांना मला सांगावंसं वाटेल की शिकल्यामुळं बरीचशी मंडळी इतकी उन्माद पद्धतीनं वागायला लागलेली. शहरामध्ये जर तुम्ही गेला, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी, मी आता पुण्यामध्ये 10 वर्ष काम केलं, मला अनुभव आहे, तिथल्या पोरांच्या मध्ये संस्कार हा भागच नाही. त्या मुलांना ज्याचं आपण अन्न खातो ते अन्न कशा पद्धतीनं पिकलं जातं, त्याच्यासाठी काय काबाड कष्ट शेतकऱ्यांना करावं लागतं, हे सुद्धा त्याची जाणीव नाही. काय पैसे फेकले की सगळं मिळतं, हे सगळं त्यांना त्या ठिकाणी आता कळायला लागलेलं आहे. परंतु बाळांनो, पैशानं सगळ्या गोष्टी मिळत नसतात. काही गोष्टी ह्या आपल्या आपण त्या पद्धतीनं स्वावलंबी होऊन त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळवावं लागतं. आणि शिक्षणातून इतक्या पद्धतीची पिढी आता वरचेवर अशा पद्धतीने निर्माण व्हायला लागलेली आहे की 1-2 वर्ष चांगल्या पदव्या मिळाल्या, चांगलं शिक्षण घेतलं, कुठं तर IT सेक्टरमध्ये कुठं तर नोकरी वगैरे मिळाली की स्वतःबरोबर पत्नीलाही नोकरी लावायची,
लगेच तिथं मग त्या कॉम्प्युटरवरती किंवा कुठलं तर तुमचं काय असतं चॅटिंग याच्यामधून त्या ठिकाणी एकमेकाचं प्रेम जळवायचं आणि त्याच्यातून लग्न करायचं. लग्न केलं की 1-2 वर्षात लगेच पुन्हा डिवोर्सची पद्धती कार्यपद्धती राबवायची. अशा पद्धतीचं जर हे जीवन सुरू झालं तर हे आपल्या भारतीय संस्कृतीला धरून नाही. पाश्चात्य राष्ट्रामध्ये ते असेल, पाश्चात्य राष्ट्रातलं जे चांगलं आहे ते आपण घ्यायचं स्वीकारायचं, परंतु जो आपला मूळ संस्कार आहे, मूळ संस्कृती आपली भारतीय आहे, ती आपण जपली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी कुठं काय शिक्षण होतं का, किंवा कुठला एवढा पैसा नव्हता, किंवा एवढे मोठे मोठे गडगंज अशा प्रकारचे बंगले वगैरे नव्हते, वाडे वगैरे असायचे, परंतु त्याच्यामध्ये 5-5 पिढ्या एकत्र त्या ठिकाणी लोक एकत्रित जीवन जगत होते. एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेवढे त्या ठिकाणी मेंबर्स असतील त्या प्रत्येकाने जमत तसं त्या पद्धतीने काम करायचे आणि सगळ्याच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी मग चांगल्या पद्धतीने एकजुटीनं काम व्हायचं. आणि 5-5, 10-10 पिढ्या त्या ठिकाणी एकत्रितपणे नांदत होत्या. आज एका पिढीमधली माणसं एकत्र राहिला झाली. आई वडिलाला आई आणि वडील म्हणून संबोधण्याची सुद्धा ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आता राहिलेली. पैसा 4 मिळायला लागला की लगेचच त्या ठिकाणी स्वतःच्या आईची ओळख मैत्रिणीला करून देताना मुलींनी लक्षात ठेवायचं की स्वतःच्या आईची ओळख किंवा सासूची ओळख आपल्या मैत्रिणीला करून देत असताना ती फाटक्या लुगड्यावरची आहे, ती रक्ताची तुमची आई आहे, तरी सुद्धा सांगण्यामध्ये लाज वाटते. आणि मग त्या ठिकाणी मैत्रिणीला ओळख करून देताना ही आमच्या घरची मोलकरीण आहे, अशा प्रकारची ओळख करून देणारी जर मुलगी निर्माण झाली तर ते शिक्षण आम्हाला अभिप्रेत आहे. किंवा मुलांनी जर आपल्या बापाला फाटक्या धोत्रावरचा किंवा फाटक्या फेट्यावरचा बाप असला तर तो बाप म्हणण्याचीच त्याच्यामध्ये त्या पद्धतीची जाणीव असली पाहिजे. त्याच्यात कशाची लाज बाळगायचं काय कारण. म्हणजे हे जे मूळ आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण आपण कुठेतरी विसरत चाललो. त्याच्यासाठी आपण मूळ आपल्या पदावरती आलं पाहिजे, आपल्या संस्कृतीला धरून आपण त्या ठिकाणी जगलं पाहिजे, आपले संस्कार आपण त्या पद्धतीनं स्वीकारले पाहिजेत, अंगीकारले पाहिजेत. याच्यासाठी म्हणून या संस्कार शिबिराचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं. याच्यामध्ये श्रमाचे संस्कार तुम्हाला दिले जातात. बरेचसे विद्यार्थी जे शहरी भागातले आहेत त्यांना श्रमच काय माहिती नसतं. मी मिरजला असताना एक कॅम्पमध्ये गेलो आणि एक गुजराती समाजाचा मुलगा चांगल्या घरचा होता आणि तो म्हणाला सर मला हे तिखट भाजी वगैरे काही जमत नाही, मग मला सपक काहीतरी पाहिजे किंवा दूध वगैरे पाहिजे. म्हणलं काही नाही येत असलं मिळणार. जे सगळे खातात, जे विद्यार्थी खातात, तेच प्राध्यापक खातात आणि तेच तुलाही खावं लागेल. आता शिकलं पोरगं खायला. म्हणजे समूह भोजनामध्ये, समूह राहण्यामध्ये एकमेकाच्या सवयी काही असतील तर ते आपल्याला त्या पद्धतीने त्याचे चोचले करता येणार नाहीत. ते सगळ्याबरोबरच आपल्याला राहावं लागेल. समूह जीवन कशा पद्धतीचं आहे त्या पद्धतीनंच आपण ते बघलं पाहिजे, त्या पद्धतीनंच ते आपण त्या आनंदाने स्वीकारलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून या शिबिराचं आयोजन केलेलं असतं. आणि या शिबिरातून जे काम तुम्ही कराल या 5 दिवसामध्ये ते काम सुद्धा एवढं उठावदार झालं पाहिजे. मला वाटतं याच गावामध्ये आपण मागच्या वर्षी शिबिर घेतलेलं होतं. हा पुढचं सगळ्यात दगड वगैरे होती सगळं, बरोबर आहे ना. तर ती सगळी काढून मागच्या वर्षी शिबिरात तिने केला. हा रस्ता सुद्धा जरा नीटनेटका केला, त्याच्यापेक्षा आता चांगला तुम्ही या 5 दिवसामध्ये करून दाखवा की जेणेकरून गावकऱ्याचं मत तुमच्याविषयी अशा पद्धतीने झालं पाहिजे. किंवा शहरी भागातली जरी मुलं असली, कॉलेज कुमार जरी असले तरी सुद्धा ती कष्ट करायला कुठं कमी पडत नव्हती, ही भावना त्यांची निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करून दाखवायचं. आणि हे करत असताना कुणीही गैरसमज करून घ्यायचा नाही की आम्ही काही इथं मजूर म्हणून आलो का, काम करायला आलो का, कामगार आहोत का, हे अशा पद्धतीचं कुणीही त्याच्या प्रकारचा समज करून घ्यायचा नाही. आपल्याला जे यथाशक्ती आपल्या अंगात जेवढं कष्ट करण्याची धमक आहे, ताकद आहे, शक्ती आहे, ती यथाशक्ती त्या ठिकाणी कष्ट आपण करायचं आणि एक चांगलं काम सामूहिक पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. फक्त आपण काम करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले खऱ्या अर्थानं या 4 तासामध्ये तुम्हाला 8 ते मला वाटतं 12 ही वेळ आहे ना, त्या 4 तासामध्ये तुम्हाला श्रमाचे कामं त्या ठिकाणी करायचे. आणि दुपारच्या वेळेस मग तुम्हाला त्या ठिकाणी गट चर्चा असेल, उद्बोधनाचे कार्यक्रम असतील, काही
बाहेरच्या तज्ज्ञांची मार्गदर्शन असतील त्याच्यामध्ये सहभाग आपल्याला घ्यायचा आणि आपण सहभागी होत असताना ग्रामस्थांनाही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे, त्यांनाही त्याच्यामध्ये अंतर्भूत करून घ्यायचं, त्यांचं सुद्धा त्या तुमच्या रूपानं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी उद्बोधन आपण त्या ठिकाणी करायचं आहे. त्यासाठी म्हणून सगळ्यांनी आपण या 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची सर आत्तापर्यंतची परंपरा आहे, म्हणजे मी विद्यार्थी असतानापासून आमचं काम खानापूरला कोडगाव तिकडे झालेलं होतं. नंतर मी इथं महाविद्यालयात आल्यानंतर काजळ्याला, कामेगावला, केशेगावला अशा अनेक ठिकाणी कामं केली आणि त्या ठिकाणी अजूनही गेलो. सुदैवानं काजळ्याला आपल्याच संस्थेचं हायस्कूल आहे, कामेगावला आपल्याच संस्थेचं हायस्कूल आहे. तिथं का गेल्यानंतर अजूनही कधी व्हिजिट करायला गेल्यानंतर पाहायला मिळतं की आम्ही केलेला रस्ता, आम्ही बांधलेलं स्टेज, आम्ही बांधलेली स्वच्छतागृह ही अजूनही त्या ठिकाणी कार्यरत आहे की ज्याच्यामध्ये ती मुलं मुली असं त्याचा त्या ठिकाणी आनंद घेतात. त्या पद्धतीचं काम आपण कुठंतरी केलं आणि हे कधी समाधान मिळतं, तुम्ही कधी या रस्त्याने आला गेला किंवा भविष्यात कुठेही नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्ताने गेला तर या गावाशी कधी संबंध आला तर त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या गावामध्ये आम्ही 7 दिवस राहिलो होतो आणि हा रस्ता आम्ही केलेला आहे, ही झाडं आम्ही लावलेली आहे, इथली स्वच्छता आम्ही केलेली आहे. हे अभिमानानं तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे इतरांना. अशा पद्धतीचं काम हे करावं ही अपेक्षा या निमित्तानं आपल्या सगळ्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सगळ्यांनीच सामूहिक पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करून घेता, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मनामध्ये किंतु न आणता यथाशक्ती जेवढं, आता प्रत्येकाची ताकद सारखी नसते, प्रत्येकाचं त्या ठिकाणी कष्ट करण्याची ताकद सारखी नसते. नाहीतर एकानं म्हणायचं की मीच किती वेळ खड्डा खांदायचा, मीच काय सारखी माती ओढायची का, असं नाही आहे. हे सामूहिक पद्धतीचं ज्या व्यक्तीची ज्या मुलाची जेवढी ताकद असेल त्या पद्धतीने तो परीने काम करेल. परंतु असा कोणी गैरसमज करून घ्यायचं नाही की मलाच खांदायला लावतात, मलाच फक्त माती वाढायला लावतात, बाकीचे असं नाही आहे. तर प्रत्येकाची शारीरिक कुवत तुमची लक्षात घेऊन त्या पद्धतीनं कामं तुम्हाला दिली जातात, त्या पद्धतीने करायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गावकऱ्यांना सुद्धा समावेश करून घ्यायचं. त्यांना सुद्धा बघताना वाटलं पाहिजे अरे मुलं एवढी झटतात मग आपण का झटू नये, आपण का करू नये. हे शिक्षण त्यांना सुद्धा आपण त्या पद्धतीने दिलं पाहिजे. परंतु आधी केले की मग सांगितले त्या पद्धतीनं अगोदर करा, म्हणजे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील आणि त्या पद्धतीने ते तुमच्या बरोबरीने ते कामाला लागतील. आणि गावामध्ये त्या पद्धतीनं स्वच्छता, चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी रस्ते बांधणी असेल, वृक्षारोपण असेल, ही सगळी कामं चांगल्या पद्धतीने तुम्ही करा अशा प्रकारची अपेक्षा किंवा अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो. आणि आपल्या महाविद्यालयाची जी परंपरा आहे, आपल्या महाविद्यालयाची जी प्रतिष्ठा आहे ती जोपासा. आता तुम्ही या महाविद्यालयाचे खऱ्या अर्थाने विद्यार्थी आहात, तुमच्या हातामध्ये या महाविद्यालयाची प्रतिष्ठा आता अवलंबून आहे. आम्ही काय फक्त सांगणार, पण तो प्रत्यक्ष कृतीतून तुम्हाला करायचा. आणि हे करत असताना आपलं वय, आपलं लिंग, आपली जात ह्या कुठल्याही गोष्टीचा त्याच्यामध्ये आडव्या आल्या न पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी सामूहिक पद्धतीनं याच्यामध्ये सहभाग घेऊन या शिबिरामधला कालखंड आपला 7 दिवसाचा चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा आहे. काही अडचण आली तर आमचे सगळे कार्यक्रम अधिकारी, सगळे सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका या ठिकाणी आहेत, त्यांची मदत घ्या. त्यावेळेस तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन त्या ठिकाणी पाहिजे असेल तर गावकऱ्यांची मदत घ्या, ग्रामस्थांची मदत घ्या. परंतु मला कोणी सांगितलं नाही किंवा मला हे जमत नव्हतं अशा पद्धतीची मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु ठेवू नका किंवा तशी भावना ठेवू नका. काहीतरी करेल, काहीतरी करण्याची ऊर्जा मनामध्ये तुम्ही ठेवा, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही काम कराल. अशा प्रकारचं तुम्ही स्वतःला सजग बनवा, स्वतःला सतेज बनवा आणि त्या पद्धतीनं जे काही कामं असतील ते कामं करा. जे उद्बोधनाचे कार्यक्रम असतील त्याच्यात सहभाग घ्या. याच्यातून आणखी एक भाग तुम्हाला फार महत्त्वाचा आहे की दुपारची जी गट चर्चा असते त्याच्यामध्ये बरेचसे विषय तुमचे सामाजिक विषय घेतले, त्याच्यातही सहभाग घेतला पाहिजे. सारखं गप्प बसून हे चालणार नाही. आपलं सुद्धा त्या ठिकाणी काय पाहिजे, कम्युनिकेशन, संदेशवहन झालं पाहिजे. काय घाबरायचं नाही, चुकू दे, पण त्या विषयाला अनुसरून जे तुमचं मत आहे ते मत मांडण्याचं धाडस किंवा धारिष्ट तुम्ही त्या पद्धतीने दाखवलं.
कुठलाही विषय घेतला की त्याच्याविषयीचं मत मांडण्याची तुमच्याकडे त्या पद्धतीची जिद्द पाहिजे, तशा प्रकारची प्रेरणा घेऊन तुम्ही बोललं पाहिजे. आणि हे एक NSS अशा प्रकारचं व्यासपीठ आहे की बरेचसे असे कार्यकर्ते, व्याख्याते, वक्तृत्व चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये त्या काही निर्माण करणारे बरेचसे वक्ते सुद्धा या NSS मधून निर्माण झालेले आहेत. आपल्याकडे एक तडवळ्याचा मुलगा होता, तेरकर नावाचा, आठवतो का तुम्हाला पुढे? आज तो एका राजकीय पक्षाचं, मी नाव घेत नाही, त्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता आहे. तो फक्त भाषा वक्तृत्व शैलीवरती तो इतका मोठा झालेला आणि त्याचं खरी शिक्षण त्याला मिळाले ते हे NSSच्या व्यासपीठात. तुम्ही सुद्धा संध्याकाळचे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये मुलांच्याकडनं संयोजन करून त्यांनाच एकाला प्रास्ताविक, त्यांनाच एखाद्याला आभार प्रदर्शन, सूत्रसंचलन त्यांनाच द्यायचं आणि त्यांना स्टेज डेअरिंग कसं निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा. चुकू दे, प्रत्येक माणूस हा काही त्या ठिकाणी फार सगळा काही म्हणजे जन्मताच हा सगळा परिपूर्ण असतो असा त्याचा भाग नाही आहे. चूक झाल्याशिवाय माणूस पुढची दिशा त्याची निश्चितच करू शकत नाही. त्याच्यामुळं काय तोडकं पडकं येऊ देत, काय चुका होऊ देत, परंतु स्टेज डेअरिंग दाखवून किंवा कुठेतरी बोलणं किंवा वक्तृत्व निर्माण करण्यासाठीचं धाडस निर्माण करणं हे या NSSच्या व्यासपीठाचं महत्वाचं काम आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्या, गटचर्चेत सहभाग घ्या, उद्बोधनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या आणि खऱ्या अर्थानं जे शिबिराचं नाव आहे तुमचं श्रमसंस्कार शिबिर, त्या श्रमाची प्रतिष्ठा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुम्ही निर्माण करा. त्या श्रमाचं जे काही महत्त्व आहे, जे मूल्य आहे ते कुठंतरी शिकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा आणि ते भविष्यात आचरणाचा त्या पद्धतीने प्रयत्न करा. अशा प्रकारचे या शिबिराच्या निमित्तानं आवाहन करतो आणि सर्व शिबिरार्थींना हे 7 दिवसाचे शिबिर अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडावं अशा प्रकारचे त्या ठिकाणी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि वेळोवेळी या 7 दिवसामध्ये जिथं ज्या ज्या वेळेस शक्य आहे त्यावेळेस मी येणार आहे आणि अचानक येणार आहे. कोण काय करतो त्या वेळेस त्या पद्धतीनं ते उपक्रम राबवतं की नाही हे पाहणार आहे आणि ग्रामस्थाकडनं कुठलीही तक्रार आली तर लगेच त्याच्यावरती कॉग्निझन्स घेऊन त्या पद्धतीनं मी ॲक्शन सुद्धा घ्यायला कमी करणार नाही. त्याच्यामुळं ग्रामस्थांशी तुमचं नातं कसं निर्माण होईल हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. सर, आमचं एक उदाहरण याच महाविद्यालयाचं एक शिबिर भूकंपाच्या काळामध्ये चैनशी साखळी पद्धतीनं त्या भूकंप भागामध्ये, किल्लारी सास्तूर भागामध्ये त्या गावाच्या पुनर्उभारणीसाठी त्या ठिकाणी एकत्रितपणे त्या ठिकाणी 10 दिवसाची शिबिर आयोजित केली होती विद्यापीठाने, लातूर जिल्ह्याची आणि उस्मानाबाद जिल्ह्याची. आपल्याकडं 10 गावं होती, त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील जेवढी 10 महाविद्यालय होती त्या 10 महाविद्यालयाची शिबिरं तिथे व्हायची आणि त्या गावामध्ये ते शिबिरं घेत असताना पत्र्याची शेड होती, घरं उद्ध्वस्त झाली होती, शाळा नव्हती पडली. पत्र्याचे शेड मारले, त्या पत्र्याच्या शेडमध्ये राहून विद्यार्थ्यांनी, आणि हे दिवस थंडीचे असतात, थंडीच्या दिवसात कुडकुडत त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची 10 दिवसाची शिबिरं एवढी संपन्न केली की ती विद्यार्थी यायला तयार नव्हती. परत 1-2 दिवस राहून स्वतःच्या खर्चाने राहून त्या ठिकाणी इतकी त्या लोकांशी ती एकरूप झालेली. पहिल्या 1-2 दिवसातच त्यांनी एवढी गावकऱ्यांच्या ग्रामस्थांची मनं जिंकली. त्या ग्रामस्थांनी त्यांना ज्या काही भूकंपात मिळालेली जी काही रगी वगैरे मिळालेलं होतं ते सगळी ब्लँकेट वगैरे त्या विद्यार्थ्यांना आणलं. दररोज दूध तिथं मदतीचं यायचं, ते दूध कॅनचे कॅन त्या विद्यार्थ्यांना दिले. आणि हे सगळं करत असताना मग काम काय करायचं तर तिथं गावामधलं जी काही तिथे पडलेली घरं वगैरे असतील ती दुरुस्त करायची किंवा काही शेतकऱ्यांची पिकं काढायला आलेली होती परंतु काढायला मजूर मिळत नाही. ते कांदा कापणी असेल, ऊस तोडणी असेल, ऊस तोडणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली. आणि इतकी नाड आणि इतकं प्रेम त्या गावकऱ्याशी जोडलं होतं. मी सुद्धा त्यावेळेस कार्यक्रम अधिकारी होतो, उस्मानाबाद जिल्ह्याचा प्रमुख होतो. त्यावेळेस त्या रेबे चिंचोली म्हणून गाव होतं आणि तात्या मोरे म्हणून नावाचे लाल पेटा बांधणारे सरपंच होते. आणि ते इतके एकरूप झाले, ते घरात जेवायचे नाही, झोपायचे ते आमच्याकडे येऊन झोपायचे आणि जेवायचे सुद्धा. इतके एकरूप झाले. तो माणूस इतका कडक होता की जिल्हाधिकारी जरी आले तर बाबा पाटील म्हणून जिल्हाधिकारी होते, त्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा उलटे एकेरी बोलत होते, वयस्कर होते. पण ते जिल्हाधिकारी सुद्धा ते मुलायचा ठेवत होते. पण तो आमच्याविषयी एवढे एकरूप झाले होते. ते विद्यार्थी विद्यार्थिनींनी केलेलं काम
आणि पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कुठल्याही पर्यंत काम त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलेलं होतं आणि कुठल्याही प्रकारची त्या गावकऱ्यांची तक्रार येणार नाही याची काळजी प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतलेली होती आणि त्याच्यामुळे ते एकरूप झाल्यामुळं पुढे 3-4 वर्षी ते सलग माझ्याकडे कॉलेजमध्ये येऊन भेटायचे. म्हणजे इतकं नातं दृढ त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. आपण सुद्धा या ग्रामस्थांना त्या ठिकाणी प्रेम दिलं, त्यांचं प्रेम तुम्ही घेतलं. हे नुसतं बोलून नाही आहे, कार्यातून कृत्यातून त्या ठिकाणी करून दाखवलं. तर इथं सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रेम त्या ठिकाणी मिळेल आणि या वरोडो गावचं आणि आपल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचं जे पूर्वीचं नातं आहे ते अधिक दृढ कसं करता येईल, कसं आणखी वाढवता येईल याच्यासाठी तुम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करा अशा अपेक्षा या निमित्तानं करतो. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी लाभलेलं माझं मार्गदर्शन सांगतो. प्राचार्यांनी अत्यंत मोलाचा उपदेश आपल्याला केला. चार काय करतोस, काहीतरी करून दाखव. वेळ जाईल निघून प्रवाहामध्ये तरुण दाखव. लाखो आले आणि गेले बोलून उपदेश सगळे, स्वतः काही नाही केले, फक्त उपदेश दिले. उपदेशाचे कडू तू पिऊन तर बघ, सत्याची साथ तू देऊन तर बघ. हिंमत आहे तुझ्यात आयुष्याचा शिखर चढण्याची, स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ. हीच वेळ आहे योग्य पाऊल पुढे टाकण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. घाबरू नकोस, निर्णय घे, यश तुझ्याच हात आहे. हाच मुलाचा संदेश साहेबांनी आपल्याला आपल्या मार्गदर्शनातून दिला. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय प्राध्यापक मोहन राठोड, कार्यक्रमाधिकारी कनिष्ठ विभाग. सर्व मान्यवर, आज रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर आज आपण मोजे उरडा गावामध्ये आयोजित केलेला आहे. या शिबिरासाठी आवर्जून आपल्यासाठी उपस्थित राहिलेले श्रीमती सुशीलादेवी साळुंके, अध्यापक विद्यालय धाराशिव चे प्राचार्य प्रकाश कांबळे सर उपस्थित राहून आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना आणि महाविद्यालयातर्फे सर आपले आभार. ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा, है अर्ज़ ये दीवाने की जहाँ बोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा।